नमस्कार मित्रांनो, चार्ट ऑफ द वीकच्या नवीन एपिसोड मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. लास्ट वीक आपण दोन चार्ट डिस्कस केले होते, इंडिया सिमेंट्स आणि व्हीएसटी इंडस्ट्रीज. इंडिया सिमेंट्स मध्ये 7 ते 8% बाउन्स बघायला मिळाला आणि व्हीएसटी इंडस्ट्रीज मध्ये डिव्हिडंड ऍडजस्टमेंट झालं आणि इंटरनल स्टेक सेल झाल्यामुळे एक 5 ते 6% आपल्याला डाऊनफॉल पण बघायला मिळाला. आता आपण या वीकच्या चार्ट्स कडे जाऊया. मी स्क्रीन शेअर करतो. नेहमीप्रमाणे सारखं आपण एकदा स्मॉल कॅप इंडेक्सवर नजर टाकूया. याच्यामध्ये बघितलं तर आपण जी सपोर्ट लाईन ड्रॉ केली होती तिथून एक बाउन्स मिळाला आहे आणि गेल्या वीकमध्ये मार्केटमध्ये खूप जास्त व्हॉलॅटिलिटी झाली होती बजेटच्या कारणामुळे. आपण आजच्या पहिल्या चार्टकडे जाऊयात. पहिला चार्ट आहे ICICI प्रू लाईफ. आपण जर आपण बघितलं तर गेल्या वीकमध्ये इन्शुरन्स कंपन्यांमध्ये एक जवळपास सगळ्याच इन्शुरन्स कंपन्यांमध्ये एक चांगला अपमूव्ह बघायला मिळाला. जसं आता ICICI प्रू लाईफमध्ये गेल्या वीकमध्ये जवळपास 662चा 724 एवढा मोठा बाउन्स बघायला मिळाला. सो जर आपल्याला या लेवलला जर 676ला जर मिळाला तर एक एंट्रीचा कॅन्डिडेट होऊ शकतो. आपण आता याचे टार्गेट्स पण एकदा काढूया. आपण 676च लाईन कन्सिडर करूया. तिथे आला तरच आपल्याला एंट्री घ्यायची आहे, नाहीतर आपण त्याला कन्सिडर करणार नाही. याचे टार्गेट्स 900 पर्यंतचे निघत आहेत. पहिला टार्गेट जो आहे तो, जी आपली लेवल आहे, जी आपण नेहमी कन्सिडर करतो 1.618 ची. आता आपण दुसऱ्या चार्टकडे जाऊया. दुसरा चार्ट आहे अंबिका कॉटन. अंबिका कॉटनमध्ये बघितलं आपण तर याच्यामध्ये गेल्या वीकमध्ये मोठा मूव्ह बघायला मिळालेला आहे आणि व्हॉल्यूम कॅन्डल पण एक चांगलीच स्ट्रॉंग बघायला मिळाली आणि ती पण बऱ्याच 2 वर्षानंतर बघायला मिळाली आहे. आणि इथे आपण बघितलं तर हा एक मोठा 2 वर्षाचा कन्सॉलिडेशन झालेला आहे. सो या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट आला, आपण त्याचे टार्गेट्स काढायचे झाले तर त्याचे टार्गेट्स हे 2 टार्गेट्स आपण काढू शकतो. सो हे सगळे चार्ट्स आपण लॉंग टर्मसाठी बघतो नेहमीप्रमाणे. आणि यावेळेस आपण एक तिसरा चार्ट पण घेतलेला आहे. तिसरा चार्ट आहे IDBI बँकेचा. IDBI बँकेमध्ये लॉंग टर्मचा त्याचा जो रेजिस्टन्सेस होते, जो 2015चा रेजिस्टन्स होता, त्याच्यावरती त्याने दोनदा ट्राय केलेलं. 2015, 2018, त्याच्यानंतर 24 मध्ये पण एकदा ट्राय करून एकदा रिटेस्ट झाला आणि फायनली त्याचा ब्रेकआउट आलेला आहे. सो याच्यामध्ये एक राउंडिंग बॉटम टाईप पॅटर्न बनतोय. सो आपण तो त्या ड्रॉ करू. सो असा राउंडिंग बॉटम पॅटर्न बनतोय. याचे टार्गेट्स जे आहेत ते, फर्स्ट टार्गेट येईल जे इमिजिएट रेजिस्टन्सेस आहेत ते, पहिला आहे 117चा आणि दुसरा आहे 151चा. सो याचे 151 आणि जो लॉंग टर्म टार्गेट असेल तो असेल ऑलमोस्ट डबलचा 195 पर्यंतचा. सो असे चार्ट्स बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेहमीप्रमाणे एक डिस्क्लेमर की आपण कोणतेही बाईंग सेलिंगची रेकमेंडेशन देत नाही आणि ज्यांना कोणाला ट्रेडिंग अकाउंट उघडायचं असेल त्याने खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून ट्रेडिंग अकाउंट उघडू शकतात. जय हिंद.